हॅलो अँड वेलकम बॅक टू यंग ट्रेडर्स. सो आजचं मार्केट कसं होतं जे आपण काल संध्याकाळी डिस्कस केलं आणि आज ऑब्व्हियसली सकाळी पण डिस्कस केलं. एक्झॅक्टली तसं आजचं मार्केट राहील. म्हणजे काय की आपण काय म्हणालो की खालचं 100ची लेवल ब्रेक होईपर्यंत आणि वरती 250-200ची लेवल ब्रेक होईपर्यंत मार्केट काही नाही करू शकत. एक्झॅक्टली ते झालंय. वरती 250ची लेवल ब्रेक सुद्धा नाही झाली, पोहोचलं पण नाही मार्केट तिथे. 240 पासून मार्केट खाली आलं आणि सकाळी एकदा त्याने 100ला टेस्ट केलं. त्याच्यानंतर वरती राहिलं 100च्या. इव्हन मी म्हणेन 150 पर्यंत राहिलंय, पण त्याचं एंडिंग 150च्या खाली झालं. ओव्हरऑल डे समजा आपण बघितलं जस्ट फॉर की लाईक ओपन कुठे झालं आणि क्लोज कुठे झालाय, तर तो निगेटिव्ह होता रे. इथे समजा मी कॅन्डल बघितली तर ती ऑब्व्हियसली रेड कॅन्डल दिसणार आहे. पण डे माझ्यासाठी तरी पॉझिटिव्ह होता असं मी का म्हणतोय, कारण माझं ट्रेडिंग मोस्टली फर्स्ट हाफ मध्ये झालं. करेक्ट. फर्स्ट हाफला अगदी 250 पर्यंत 40 पर्यंत जो काय होता, 10 वाजल्याताना मी कॉल घेतलेला आणि तो साधारण 10:50च्या अराउंड मी सेल केला. रिझन सेल करण्याचं कारण ज्या क्षणी माझ्या ओआय नुसार 250ला क्रॉस करणं वॉज ऑलमोस्ट इम्पॉसिबल, कारण ज्यांनी सकाळचा व्हिडिओ बघितलाय 250च्या ओआयची व्हॅल्यू 300 पेक्षा जास्त होती. बेसिकली कॉल शॉर्टिंग 250ला 300 पेक्षा जास्त होती, विच वॉज अ क्लिअर इंडिकेशन की तिथून मार्केट वरती जाणं खूप अनलाइकली आहे आणि खूप अनलाइकली सिनेरियोज मध्ये राहण्यात काही पॉईंट नसतो. सेकंड थिंग, 160ला अराउंड 167ला जो सपोर्ट तयार झालेला, राईट, आपण बघू शकतो की मार्केट 2-3 वेळा तिथून वरती गेलेलं. राईट. इथे बेसिकली इव्हन इकडे पण हा सपोर्ट लास्ट कॅन्डलने ब्रेक केला, लास्ट 5 मिनिटात ब्रेक झाला. तर ह्याच्याने काय फरक पडणार आहे आपल्या मार्केटवर? होपफुली काहीच नाही. रिझन काहीच नाही मी म्हणतोय, कारण गिफ्ट निफ्टी खूप वरती गेले. सी, सेम 150च्या अराउंड होतं, 160च्या अराउंड होतं. कितीपर्यंत? आय थिंक ते 5-5:30 पर्यंत होती. बाय द गिफ्ट निफ्टीचा एंडिंग इथे चालला, राईट, अराउंड, राईट, ही कॅन्डल. आणि त्यांनी थोडंसं वरती गेलं, लाईक 250च्या जस्ट वरती, किंवा आपल्या मार्केटचे जे डे हायस होते, आपल्या मार्केटच्या वेळी जेव्हा गिफ्ट निफ्टी चालू होतं तेव्हाचे जे डे हाय चालले बेसिकली 11 वाजता. मी काय म्हणतोय, बेट्रिकनं कळेल. सी, हा 11ला डे हाय झालेला, तोच गिफ्ट निफ्टीचा जो डे हाय होता 11चा, तो त्यांनी जस्ट क्रॉस केला, जस्ट मी लाईक 15 मिनिटापूर्वी. जर का मार्केट इथे वरती स्टेबल झालं तर आपलं ओपनिंग पण थोडंसं जास्त वरती होऊन गेलं. आपलं ओपनिंग वरती कुठपर्यंत होऊ शकतं? अराउंड 200 ते 250च्या मध्ये. आय डोंट एक्सपेक्ट मार्केट 260-70-80ला ओपन होईल, अज्युमिंग की गिफ्ट निफ्टी याच्या पुढे रेंज बाउंड राहील का गिफ्ट निफ्टी रेंज बाउंड? आय डोंट नो. त्याला परत आत्ताचा डेचा म्हणजे लाईक 6:35ला जो डे हाय झालाय, ऑलमोस्ट 300 पर्यंत पोहोचलेला, तो ब्रेक करायला लागेल. 300च्या वरती ओपन झाला तर मे बी मी म्हणेन की 250 आणि 300च्या मध्ये होईल ओपन आपलं मार्केट, गिफ्ट निफ्टी नाही, निफ्टी 50. पण आत्ता तरी साधारण दिसतंय की मार्केट अराउंड ह्या एरियात ओपन होईल, वरती थोडं, राईट. नेक्स्ट आपण बघूया की ओआय काय म्हणतो. बाय द आजची युएस मार्केट पॉझिटिव्ह घेतली, 1-1% वरती केली, विच इज अंदर इंडिकेशन की आपलं मार्केट खाली ओपन होणं खूप अनलाईकली आहे. झालं तर वरती ओपन होईल किंवा रेंज बाउंड मध्ये ओपन. रेंज बाउंड म्हणजे आहे तिथे एक 200 आणि 160च्या मध्ये. ओआय आपण समजा बघितला तर हा, राईट, चेंज राहतोय मी 200ला पुट शॉर्टिंग खूप वाढलेलं दिसतंय, पण तसंच 300ला पण पुट शॉर्टिंग वाढलेलं. दिस इज अनदर इंडिकेशन की मार्केट 300 क्रॉस करू शकतो उद्याच्या दिवशी. असं मी का म्हणतोय? बाय द हे इथे अजूनही विसिबल आहे की 250ला कॉल शॉर्ट जास्त होते 300 पेक्षा. हे असं युजली नसतं. 100च्या मल्टिपल्स एक कुठचाही हो आहे, 100च्या मल्टिपल्स मधलं जास्त असतं. हा रिलेव्हंट जास्त होता म्हणून इथे जास्त आहे 250ला. तर 1 सेकंड, माझं एक्सपेक्टेशन ह्याच्यावरनं दिसतंय की 400ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि 200 किंवा 150ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मी 200ला पकडत नाही कारण तिथे कॉल शॉर्टिंग पण आहे. 150ला कॉल शॉर्टिंग पण नाहीये, पण पुट शॉर्टिंग खूप जास्त आहे. म्हणजेच काय की 150च्या मार्केट खाली जाणं अनलाइकली असेल उद्याच्या दिवशी, भलेही असते थोडं खाली एंड झालंय. आणि समजा त्याने 300ला क्रॉस केलं, 250ला आधी क्रॉस केलं,
तर त्याचं नेक्स्ट टार्गेट डायरेक्ट 400 असेल. ठीक आहे, नेक्स्ट टार्गेट आपलं हे असेल. राईट. आणि समजा हे पण त्यांनी क्रॉस केलं, जे की वन सेकंड एवढी मोठी मुवमेंट मी एक्सपेक्ट करत नाहीये, तर ऑब्व्हियसली 500 आपलं आहेच. ह्या वरच्या लेव्हल झाल्या, की आधी त्याला 250 क्रॉस करायला लागेल. 250च्या वरती ओपन झाला मार्केट इन एनी केस, तर 250 सपोर्ट सारखा ऍक्ट करेल. कारण आपण आता जसं बघितलं की 250ला रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, तो ब्रेक झाला तर 300ला पुट शॉर्टिंग जास्त आहे. सो लगेच मार्केट 300 कडे जायला स्टार्ट करणार. सो 250 रेजिस्टन्स सारखा नाही, सपोर्ट सारखा ऍक्ट करेल. भले तिथे कॉल शॉर्ट्स थोडे आत्ता जास्त असतील तर. नेक्स्ट 300 ब्रेक झालं, इझिली ब्रेक होऊ शकतं 300. 300ला आय डोंट थिंक जास्त रेजिस्टन्स पण मिळेल. आपण ऍक्च्युली ते हिस्टोरिकली चेक करू शकतो. 130 मिनिटं अजून, की ह्याच्या आधी जेव्हा मार्केट 300ला गेलं, सी इथे गेलं राईट, क्रॉस झाला 300. आपण बघतोय की 300ला जास्त टाइमपास नाही झाला, डायरेक्ट मार्केट 400च्या अराउंड गेलं आणि मग 500च्या अराउंड गेलं. ओवाय नुसार 400ला मी सपोर्ट रेजिस्टन्स म्हणतोय, चार्ट्स नुसार स्ट्रॉंग सपोर्ट 500ला असं मिळेल. आणि वन सेकंड, बाय द युएस मार्केटचं काय होतं बघायला लागेल. अजून तरी ती खूप चांगली पॉझिटिव्ह चालू आहे. SPX 500 इंडेक्स आज खूप चांगला जस्ट ओपन झालाय तो. जस्ट अगदीच आत्ताच ओपन झाला, 7ला ओपन होतो आणि चांगला हायला ओपन झालं, 1% अप आहे. जर काही क्रॅश झाले नाहीत उद्यापर्यंत, तर आपला पण वरती ओपन. सेम सेम विथ गिफ्ट निफ्टी, ते पण अजूनही वरती. खाली मार्केट जायला लागलं. काही जेडी व्हॅन्सनी आत्ता पाहिजे तो व्हिजिट करतोय, अजून तरी त्यांनी काही निगेटिव्ह न्यूज नाही दिली, पण समजा दिली तर फर्स्ट त्याला 100ला क्रॉस करायला लागेल. आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग त्याचा सपोर्ट असेल 24,000. का? कारण तो सायकोलॉजिकली स्ट्रॉंग सपोर्ट असतो. त्याच्यानंतर आपल्या ह्या ज्या आधीच्या लेवल्स होत्या त्याच फॉलो, 880च्या अराउंड. आणि मग त्याच्या आधी मी इव्हन म्हणेन की 800 पण कन्सिडर करायला लागेल. कारण आपण बघितलं तर ऍक्च्युली 900ला खूप चांगला पुट शॉर्टिंग आहे. सो पहिल्यांदा आपल्याला इथे बघायला लागेल, राईट अराउंड इथे. सो उद्या काय होईल, वन सेकंड टू रिट्रेट एंटायर व्हिडिओ, की मोस्ट लाईकली मार्केट वरती ओपन होणार आहे, थोडंसं गॅप अप, जास्त नाही. हे आहे तिथे ओपन. खाली ओपन होणं अनलाईकली आहे, एज लॉंग एज व्हाईस प्रेसिडेंट काही विचित्र न्यूज देत नाही. वरती 250 ब्रेक होणं पॉसिबल दिसतंय, कारण गिफ्ट निफ्टीचं झालं, राईट. गिफ्ट निफ्टी वरती स्टेबल झाला त्याच्या, तर इट इज पॉसिबल. ब्रेक झालं तर 300ला जास्त काही नसणार आहे, लगेच 400 आपण कन्सिडर करतोय आणि 500 हे आपल्या लेव्हल्स असणार आहे. समजा काही होऊन मार्केट पडायलाच लागलं, तर 24,100, 24,000 आणि मग 24,000, 23,900 ह्या खालच्या 3 लेवल्स असणार आहे. त्या पण ब्रेक झाल्या तर डाऊनफॉल खूप जास्त होऊ शकतो. ठीक आहे, आजसाठी आपण इथेच थांबू. थँक्यू. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.